नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता नवी मुंबईत एक नवा इतिहास घडतोय। पुढच्या वर्षी देशातील सर्वात मोठं विमानतळ सुरू होणार आहे आणि याच प्रक्रियेत आज एक मोठं पाऊल पडलंय। काय झालंय पाहूयात। नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। नव्या वर्षात नवी मुंबईकरांना गिफ्ट। भारतातलं सर्वात मोठं विमानतळ नव्या वर्षात सुरू होणार। काही दिवसांपूर्वी वायुदलाच्या C-295 आणि सुखोई 30 या विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलेलं आणि त्यानंतर आज नवी मुंबई विमानतळावर पहिल्या कमर्शियल विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं। इंडिगो A320 या पहिल्या कमर्शियल विमानाचं लँडिंग करण्यात आलं। नवी मुंबई विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील धावपट्टीवर हे लँडिंग पार पडलं। दुपारी 1:39 हे लँडिंग झालं। विमानाचं यशस्वी लँडिंग झाल्यानंतर वॉटर सॅल्यूट देण्यात आला। नवी मुंबई विमानतळासंबंधित आतापर्यंत झालेल्या सगळ्या चाचण्या यशस्वी झाल्या। 11 ऑक्टोबरला हवाई दलाचं लढाऊ विमान उतरवण्यात आलं होतं, तर याच वेळी हवाई दलाच्या सुखोई विमानानं विमानतळावर घिरट्या घालून मानवंदना दिली होती। एप्रिल 2025 पासून नवी मुंबई विमानतळाची पहिली धावपट्टी सुरू होणार आहे। नवी मुंबई विमानतळावर दरवर्षी 9 कोटी प्रवासी वाहतूक होऊ शकते। एकूण 4 टर्मिनलपैकी पहिल्या टप्प्यात एक टर्मिनल सुरू होणार आहे। पहिल्या टप्प्यात देशांतर्गत विमानसेवा सुरू होईल। 5 ते 6 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे। एकाच वेळी इथे 350 विमानं पार्क करता येतील। 5,500 कार्सची पार्किंग करता येऊ शकते। उल्वे आणि पनवेल दरम्यान 1600 हेक्टरवर हे विमानतळ उभं राहणार आहे। 11.4 किलोमीटर परिसरात हे विमानतळ उभं राहत आहे। या विमानतळ उभारणीसाठी 19,600 कोटींचा खर्च येणार आहे। मेट्रो, बुलेट ट्रेन, लोकलच्या कनेक्टिव्हिटीसह हे विमानतळ जोडलं जाईल। एक्सप्रेसवे आणि जलमार्गानेही या विमानतळावर पोहोचता येणार आहे। नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळाचा भार कमी होणार आहे। तसंच मुंबई ते नवी मुंबई विमानतळ हे 40 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी वॉटर टॅक्सीचा पर्याय उभारण्याचा निर्णय नितीन गडकरींनी या आधीच जाहीर केलाय। मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान 32 किलोमीटरची मेट्रो लाईन देखील प्रस्तावित आहे। 2028 ते 29 पर्यंत नवी मुंबई विमानतळ पूर्ण क्षमतेनं सुरू होईल असा अंदाज आहे। नवी मुंबई विमानतळामुळे नजीकच्या JNPT परिसरात तिसरी मुंबई उभारली जाऊ शकते। मुंबई नवी मुंबईनंतर तिसरी मुंबई म्हणून पनवेल आणि उरण परिसराचा विकास होऊ शकतो। त्यामुळे देशातलं सर्वात मोठं असं नवी मुंबई विमानतळ महाराष्ट्राच्या विकासात एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, नवी मुंबई।